नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सीबीएस न्यूज हे एक अमेरिकन वृत्त माध्यम आहे आणि अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचा 60 मिनिट्स हा प्रोग्राम कायम गाजतो. या प्रोग्रामवरती 19 ऑक्टोबर रोजी स्टीव्ह विटकॉफ हे ट्रम्प यांचे खास पर्सनल दूत म्हणू आपण, व्यक्तिगतरित्या अपॉइंट केलेले, म्हणजे ते काही कुठल्या परराष्ट्र खात्याच्या पदावरती आहेत असं नाही. ते स्टीव्ह विटकॉफ हे मध्य पूर्वेमध्ये ट्रम्प यांच्या वतीने निगोशिएशन्स करत असतात, चर्चा करत असतात. ते विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर या दोघांची मुलाखत सीबीएस न्यूजच्या 60 मिनिट्स प्रोग्राम मध्ये नोंदवली गेली. या मुलाखतीमध्ये विटकॉफ यांनी एक बॉम्बशेल टाकलेला आहे. हा बॉम्बशेल काय आहे, ही महत्वाची बाब झालेली आहे. या मुलाखतीमध्ये अन्य बाबी त्यांनी जरूर चर्चा केली, पण त्यांनी एक गोष्ट हे केली, की इस्रायलने जेव्हा कतारवरती हल्ला केला आणि कतारमध्ये असलेले हमासचे लीडर होते, त्या बिल्डिंगवरती हल्ला झाला आणि ती माणसं मारली गेली. म्हणजे असं झालं, की एक चर्चेची फेरी ठरलेली होती. या चर्चेच्या फेरीमध्ये हमासचे हे नेते भाग घेणार होते. पण त्या अगोदरच इस्रायलने त्यांना यमसदनाला पाठवलं आणि त्याच्यावरून कतार चिडला. कतार चिडला एवढंच नाही, तर ट्रम्प सुद्धा अत्यंत अस्वस्थ झाले. याचं कारण इस्रायलनी अमेरिकेला कळवलेलं नव्हतं किंवा नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यामध्ये या बाबतीमध्ये चर्चा झालेली नव्हती. अमेरिकेचा आक्षेप हमासवरती हल्ला केला हा नाहीये. हमासचं वरिष्ठ नेतृत्व त्यांना यमसदनाला पाठवणं यालाही आक्षेप नाहीये. पण ही सगळी बाब तुम्ही कतारच्या सार्वभौम भूमीवरती करता आणि तिथलं एखादी बिल्डिंग तुम्ही जमीनदोस्त करता, मग तुम्ही थांबणार कुठे हा प्रश्न येतो. कारण एकदा त्यांची सार्वभौमत्व त्यांचं भंग पावलं, की मग उद्या तुम्ही कतारमधल्या महत्वाच्या काही इतर इमारती उडवल्या, तर जिथे त्यांच्या राजकीय वर्तुळामध्ये वावर असतो मंडळींचा, किंवा अन्य कुठचीही त्यांची महत्वाची जी स्थानं आहेत. कतारमध्ये खुद्द अमेरिकेचा मोठा एअरबेस आहे. त्याच्यावरही हल्ला करू शकतो इस्रायल. काय सांगू? तर ही शक्यता लक्षात घेऊन ट्रम्प अतिशय व्यथित झाले आणि एकंदरीतच इस्रायल आपल्याला काही धूप घालत नाही. हे नेतान्याहू आपलं ऐकत नाहीत, आपल्या शब्दाबाहेर आहेत, ह्याची ट्रम्पला खात्री झाली. त्यानंतर अमेरिकेचं धोरण थोडंसं झपाट्याने बदलल्याचं मी पूर्ण थोडंसं म्हणते आहे. ह्याचं कारण असं, की त्या अगोदर ट्रम्प यांनी 5 मिडल ईस्टच्या देशांचा दौरा केलेला होता. त्याच्यामधला कतार हा एक प्रमुख देश होता आणि तिथे जाऊनच त्यांना कोणी $1 ट्रिलियन आश्वासन दिलं, कोणी 500 बिलियनचं दिलं वगैरे. ट्रम्प अतिशय खुश होते त्याच्यामध्ये. त्यानंतर मग कतारने त्यांना त्यांच्या खास वापरासाठी एक विमान सुद्धा दिलेलं होतं त्यांचं. म्हणजे असं म्हणतात, की ते आता एअरफोर्स वन सारखं इतकं तगडं विमान ट्रम्पना मिळालेलं आहे आता आणि त्याचा ते वापर करत असतात. तेव्हा कतारने पैसा फेको आणि ट्रम्प को जीतो असा जो फॉर्म्युला आहे तो वापरला आणि ट्रम्पनं आपलंसं करून घेतलं, जवळ करून घेतलं. म्हणजे हे सगळं झालेलं आहे याच्याबाबत वाद नाही आणि ट्रम्प यांना त्याचं मोह असेल, आकर्षण असेल, ही शंका नाही. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मध्य पूर्वेमध्ये सगळी जी सूत्र आहेत, ती सूत्र कतारच्या हातामध्ये ट्रम्प यांनी दिलेली आहेत. हे खरं तेव्हाच क्लिअर झालेलं होतं. आता त्याला रिइन्फोर्समेंट म्हणतात आपण, तसं झालेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा त्याला एक पुरावा पुढे आलेला आहे. तो असा, की इस्रायलनी कतारपर्यंत, म्हणजे असा कतार, हे जर का तुम्ही आणि मी हे जर का कन्क्लुजन काढलं, तर काय इस्रायलला माहिती नाही कतारचं स्थान काय आहे? अमेरिकेच्या संपूर्ण राजकारणामध्ये ते प्यादं म्हणून वापरणार का आणखी काय करणार? अशा कतारमध्ये जेव्हा जिगर दाखवली इस्रायलनी तो हल्ला करण्याची, तेव्हा त्यांनाही कल्पना होती आणि त्यांनी देखील अशा प्रकारे टांग अडवून धरली, की विचारताच होय नाही. अखेर ट्रम्प यांना मध्यस्थी करावी लागली. नेतान्याहू यांना
पकडून त्यांनी तिथपर्यंत नेलं. त्यांचा कान पकडून इथे कतारला माफी मागायला लावली. कतारची माफी मागायला लावली त्यांना. नेतान्याहूंनी माफी मागितली. करतात काय? त्यानंतर मग पीस डील झालं. कतारने स्पष्ट सांगितलं, असले हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. तेव्हा त्याच्याबद्दल रीतसर माफी मागावी नेतान्याहूंनी. ती माफी मागितली गेली. त्यानंतर ते 20 ओलीस जे आहेत ते सोडले गेले आणि एक पुढची कथा चालू आहे. तेव्हा या सगळ्यातून लक्षात काय येतं? हा प्रश्न महत्वाचा आहे. आजपर्यंत अमेरिकेच्या संपूर्ण मिडल ईस्टच्या राजकारणामध्ये इस्रायल हा एक ध्रुवतारा होता. म्हणजे असं म्हटलं जातं, की संपूर्ण मिडल ईस्ट वरती नजर ठेवण्यासाठी म्हणूनच की काय इस्रायलची निर्मिती करण्यात आली. ह्या सगळ्या अरब देशांनी फार शेफारून जाऊ नये म्हणून एक असा सामर्थ्यवान पोलीस तिकडे उभा केला गेला, की बघा, त्याच्याकडे बघा. काही आमच्या इंटरेस्टना हात घातलेत, तर हल्ले इथून होतील. आणि मग त्या इस्रायलसाठी अमेरिका कशी जंग-जंग पछाडते त्यांना वाचवण्यासाठी संपूर्ण राजकारण कसं चालतं अमेरिकेचं ह्याची कित्येक उदाहरणं तुम्हाला कित्येक आणि हे इस्रायलची निर्मिती 48 साली झाली. त्याच्यानंतर तुम्ही गणती करायला जाल, तर ती कदाचित शेकड्यापर्यंत सुद्धा पोहोचतील अशी उदाहरणं. तेव्हा इस्रायलला एक आढळ महत्व होतं संपूर्ण राजकारणामध्ये आणि तो बिंदू होत आहे, की अमेरिका इस्रायलमध्ये काय करते? त्याच्यावरून मिडल ईस्टमध्ये वारं काय वाहणार ह्याचे अंदाज लागू शकत होते. आज परिस्थिती अशी आहे, की इस्रायलची ही जी स्थान जे आहे, तो ध्रुव स्थान जे आहे ते हिरावलं गेलेलं आहे असं दिसतं. आणि हे स्थान आज कतारला मिळालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल, की कतार इनिशिएटिव्ह घेतोय मध्य पूर्वेच्या सगळ्या मॅटर्समध्ये. याच्यामध्ये स्पर्धा होती ती सौदीची तर निश्चित असणार आहे, तुर्कीची असणार आहे आणि आमचे संयुक्त अरब अमिरात त्यांना एवढी हे नाहीये. म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या ते पुढाकार घ्यायला तयार आहेत. त्यांना राजकारणामध्ये रस नाहीये. पण ह्या दोघांना मात्र मध्य पूर्वेवरती आपली सत्ता असावी, पकड असावी हे वाटतंय. पण त्या दोघांचाही विचार न करता ट्रम्पनी कतारचा विचार केला. कतारमध्ये पहिल्यापासून अमेरिकेचा बेस आहे, अतिशय स्ट्रॉंग बेस आहे. त्यामुळे नव्याने काही केलंय असं वाटत नाही मला. तुम्हाला एक गंमत सांगते कतारबद्दल, की तुम्हाला वाटेल की हे सगळं असं अचानक कसं झालं, तर ते अचानक घडत नसतं. असं म्हणतात, की जो एक अज्ञातवासाचा काळ ओसामा बिन लादेनवरती आलेला होता. म्हणजे जेव्हा सौदी अरेबियाशी त्याचं पटत नव्हतं आणि त्याला तो बाहेर गेला, तेव्हा तो सुदानमध्ये राहिला. काही काळ लपून-छपून अ, किमान अयमान जवाहिरी तरी, ओसामाबद्दल मी म्हणणार नाही कारण तो नंतर अफगाणिस्तानमध्ये गेला. पण अयमान जवाहिरी आणि टीम सगळी जी आहे ती कतारमध्ये लपून बसलेली होती. ते त्याच्या अगोदर झाग्रेबमध्ये सर्बियाची निर्मिती झाली. कोसोवोमध्ये शरिया मानणारे लोक सत्तेवरती आले. या सगळ्याच्या मागे अमेरिका होती. त्यांना मदत करणारे लोक होते ते तिकडे झाग्रेबमध्ये बसलेले होते. आणि मग झाग्रेबमधून सुटल्यानंतर जायचं कुठे तर त्यांना कतारमध्ये आणून ठेवलेलं होतं. लपवून ठेवलेलं होतं त्यांना. आणि वेळ आली तेव्हा त्यांना कतारमधून सुद्धा अन्यत्र नेण्यात आलेलं होतं. असं म्हणतात, की त्यांना तिथूनच उचलून अमेरिकेत न्यायचा पण प्लॅन होता. एक फ्लाइट येऊन तिकडे थांबलेली होती. पण कतारच्या राजघराण्यानी त्यांच्यावरती मेहरबानी करून त्यांना वाचवलं त्यावेळी असं रॉबर्ट बेअर नावाचा एक CIA ऑफिसर आहे. तो ही कथा सांगतो. तर ती ऐका आणि त्याच्या अनुषंगाने थोडा Google सर्च पण करा. तुम्हाला अनेक मनोरंजक गोष्टी मिळतील. त्या कतार हा सरळ साधा देश नाहीये. त्या कतारमध्ये इफ आय एम नॉट मिस्टेकन आपले अजून एक नेव्हल ऑफिसर जे आहेत, त्यांच्यावरती लीगल कारवाई चालू आहे. उरलेले एकूण 9 होते. 9तले 8 जण परत आले. परंतु त्यांचा जो लीडर होता तो अजून तिकडे आहे असं निदान मी तरी अजून सुटका झाल्याचं वाचलेलं नाहीये. तेव्हा हे जे सहकार्य जे आहे ना, हे कायम तिथपासून आलेलं आहे. आणि आता कतारसाठी त्याची दुसरी चुणूक म्हणा किंवा त्याचं लक्षण असतं ना, की तुम्ही म्हणाल, की बाबा याला टायफॉइड झाला, तर काय आहे? तर त्याची लक्षणं बघतात डॉक्टर. तसं ते जे लक्षण बघायचं असतं ना, ते तुम्हाला कुठे दिसेल?
तर पहिला कतार होता ज्यांनी अमेरिकेकडून सिक्युरिटी गॅरंटी मागितली. म्हणजे पाकिस्तान, सौदीचा करार झालेला होता. पण तो किती फुसका आहे हे सगळ्यांना माहिती होतं. पाकिस्तानचं सैन्य करून काय करणार? दे विल बी युज्ड एज फॉर पोलिसिंग अँड अगेन्स्ट द तुमचे दहशतवादी गट जे आहेत वेगवेगळे मिडल ईस्ट मधले, त्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांना वापरते. पण ते आपलं रक्षण करतील ह्याची कुठेही गॅरंटी ना कतारला होती ना सौदीला होती. तेव्हा कतारने जेव्हा आपल्यावरती हल्ला झाला त्याचं निमित्त साधून अमेरिकेला भाग पाडलं ट्रम्पला, की तुम्ही आमच्याशी करार करा आणि तो जो करार आहे तो असा करार झालेला आहे. नेटो सारखा करार झालाय. म्हणजे नेटोचं आर्टिकल 5 जे आहे, की आमच्यावर करार झाला, एका देशावर करार झाला, तर दुसरा त्याच्या रक्षणासाठी जाईल. अर्थातच कतार काय अमेरिकेच्या रक्षणासाठी जाऊ शकत नाही. तेव्हा अध्यारूत हेच आहे, की अमेरिकेने येऊन आमचं रक्षण करावं. म्हणजेच कतार इथून पुढे अग्रेसिव्ह असणारे, आक्रमक असणारे अशा पद्धतीचा करार इस्रायलशी कोणी केलेला नाहीये. पण अमेरिकेला आजपर्यंत जी काही आक्रमणं करून पाहिजे होती, ती ते इस्रायलच्या हातून करून घेत होते. आता इस्रायलची ते स्थान संपलेलं आहे. त्यांनी ते गमावलेलं आहे आणि ते स्थान कतारला मिळालेलं आहे. याची पहिली चुणूक तुम्हाला त्या करारामध्ये दिसेल. आणि असाच करार आता सौदी सुद्धा अमेरिकेकडे मागते आहे, की आमच्याशी सुद्धा असा करार करा म्हणून. $1 ट्रिलियन द्यायचं आश्वासन उगाचच मिळत नाही तेव्हा ते सुद्धा ट्रम्पना करावं लागलं आणि इथून पुढे जर का कतारच्या भूमीवरून कतारकडे काही सैन्य आहे असं नाही, परंतु तिथे जे अमेरिकन सैन्य आहे, ते सैन्य वापरून जर का इराणवर हल्ला करायचा ठरला किंवा अन्यत्र कुठे करायचा ठरला मिडल ईस्टमध्ये, तर कतारवरती जे उलटे हल्ले होतील त्याच्यासाठी त्यांना अमेरिकेच्या संरक्षणाची गरज आहे आणि म्हणून हा करार केला गेला. या सगळ्याचा अर्थ असा होतो, की आज इस्रायलला पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. इस्रायलचं सगळं जे अस्तित्व आहे ना, त्यांच्या देशाचा तुम्ही जर का बॅलन्स शीट बघाल, तर त्या बॅलन्स शीटमध्ये ते संरक्षणावरती जेवढा खर्च करतात, तो खरोखर बसू शकतो का? असा तुम्ही विचार करा. मला नाही वाटत हा एवढासा छोटासा देश हा अमेरिकेच्या मदतीशिवाय स्वतःचं रक्षण करू शकेल. त्यांनी जेवढी जिगर दाखवली आणि आक्रमकता दाखवली आतापर्यंत त्याच्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे असं दिसतंय. कारण अमेरिका जर का सोबत नसेल अर्थात ही बाब सगळी असं म्हणतात, की हे सगळं घडलेलं आहे ते खुद्द सीआयएला सुद्धा माहिती नव्हतं इस्रायल असा हल्ला करणार आहे. त्या या सगळ्याच्या मागे अमेरिकेमध्ये सुद्धा 2-3 पॉवर सेंटर्स असतात. एक त्यांचं पेंटागॉन हे अतिशय मोठं पॉवर सेंटर आहे. आणि दुसरं पॉवर सेंटर त्यांची मिलिटरी जी कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांचा खूप मोठा प्रभाव अमेरिकेच्या राजकारणावरती असतो. ते या सगळ्यावरती कशी प्रतिक्रिया देतात, त्यांना हे सगळं मान्य आहे का? संरक्षण करार जरूर केला असेल. पण इस्रायलचं स्थान कमी करायचं आणि त्याची जागा त्याच्या बदल्यात कतारला उभं करायचं, हे राजकारण हे ट्रम्पची टीम करत असावी, असं एकंदरीत दिसतंय. बिटकॉइन यांची जी मुलाखत आहे ती त्यासाठी महत्वाची आहे, ज्याच्यापासून मी ही सुरुवात केली. आणि म्हणून हे जर का हाणून पाडायचं असेल, तर इस्रायलला अन्य पावलं उचलायला लागतील. एक तर तो गमावलेला विश्वास जो आहे, तो पुन्हा प्रस्थापित करून, पुन्हा एकदा सेंटर आपल्याकडे यावं म्हणून प्रयत्न करावे लागतील. किंवा मग त्यांना थेट त्याच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल. पण कदाचित हे होऊ शकतं मित्रांनो, जे ठरलं जातंय, की गाझा पट्टीमध्ये अमेरिका येणार आणि ते तिथे मोठे काय कॅसिनो म्हणा आणि हे ते वगैरे असं काहीतरी उभं करायचं जे ट्रम्प सांगतायत. त्या सगळ्याचा अर्थ इतकाच आहे आणि त्याच्यामध्ये इस्रायलला पुन्हा स्थान असणार नाही. इस्रायलमधल्या ज्यूंचं अस्तित्व जे आहे, ते एका काट्याच्या टोकावरती उभं आहे असं आज आपण म्हणू शकतो. आणि त्यांना या सगळ्याचा विचार करण्याची जरूर वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये इस्रायल कोणाकडे झुकेल? तुम्हीही विचार करू शकता, मीही विचार करू शकते. द मोस्ट नॅचरल फ्रेंड इज ऑफ कोर्स इंडिया अँड मोदीजी. बघू त्याचा परिणाम कसा होतो आणि पावलं कशी पुढे टाकली जातात. अमेरिकेला किंवा ट्रम्प आणि त्यांच्या टीमला जेवढं वाटतं, तेवढं हे सेंटर हलवणं इतकंसं सोपं नाहीये.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या. नमस्कार.